नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर पहिली वेळेस चॅनलवर आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सर्व जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला सर्व नोटिफिकेशन माहीत राहील. तर चला सुरू करूया. तर हा जो व्हिडिओ आहे हा सिटी बँकमध्ये जी रिक्रुटमेंट आलेली आहे त्याच्याबद्दल आलेला आहे. बँकिंग ऑपरेशनसाठी ही रिक्रुटमेंट आली आणि स्पेशलिस्ट जॉब हा असणार आहे मित्रांनो, तर नक्की अप्लाय करा. तुम्ही जर एलिजिबल असाल तर, किंवा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, म्हणजे जेणेकरून त्यांनाही ह्या जॉबबद्दल माहिती राहील. आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा अशा जॉब अलर्ट मिळवण्यासाठी. तर ही जी भरती आहे ही सिटी बँकमध्ये आलेली आहे मित्रांनो. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे मोठी आणि बँकिंग सेक्टरमध्ये काम करण्याची. आणि हा जो जॉब असणार आहे हा परमनंट जॉब असणार आहे. सिटी बँकच्या पेरोलवरती तुम्हाला हायर केलं जाईल. तर सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवून द्या, जेणेकरून कोणालाही मिस होणार नाही हा जॉब अपडेट्स. तर हा जो जॉब आहे हा फुल टाईम, जसं की मी सांगितलं, सिटी बँकमध्ये फुल टाईमचा हा जॉब असणार आहे. आणि यातल्या कुठल्याही तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. फ्रेशर्स आणि अनुभवी दोघंही अर्ज दाखल करू शकतात. आणि जे कॅन्डिडेट असतील मित्रांनो ते पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून असतील, तर कम्पिटिशन ही थोडी टफच असेल. तर चांगला अभ्यासानिशी अप्लाय करा, पण अप्लाय नक्की करा मित्रांनो. आपल्याला शिकायला जरूर भेटतं जेव्हा जेव्हा आपण काही इंटरव्ह्यू जॉब अप्लाय करतो तेव्हा. तर जे नोकरीचं ठिकाण असेल, जसं की मी सांगितलं, हे पुणे सिटीमध्ये असणार आहे. मेन जॉब रोल जो असेल तर बँकिंग ऑपरेशन स्पेशलिस्ट असणार आहे. म्हणजे बँकच्या ऑपरेशनच्या डिपार्टमेंटमध्ये हा जॉब असेल, बँकिंग ऑपरेशन स्पेशलिस्ट म्हणून. तर अजून बघूया बाकी डिटेल्स. अप्लाय कसे करायचं याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकणार आहे. जरूर अप्लाय करा. अप्लाय करताना काही प्रॉब्लेम वाटला कमेंटमध्ये सांगा. आपण नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. तर नक्की अप्लाय करा आणि मित्रांना शेअर जरूर करा हा व्हिडिओ. तर जसं सांगितलं, बँकिंग ऑपरेशन स्पेशलिस्टचा हा जॉब आहे. आणि जी 6 ऑगस्टला याची नोटिफिकेशन आलेली ऑफिशियली. लोकेशन जे असेल तुमचं जॉबचं ते पुणेमध्ये असणार आहे, महाराष्ट्रामध्ये. आणि तर त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांचं एक ॲडव्हर्टाईजमध्ये त्यांच्या सिटी बँक जी आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. तर वर्किंग ॲट सिटी बँक इज फार मोर दॅन जस्ट अ जॉब. अ करिअर विथ अस मिनिंग जॉईनिंग अ टीम ऑफ अप्रॉक्सिमेटली 2 लाख, म्हणजे 2,19,000 पेक्षा जास्त त्यांची एम्प्लॉईज आहे मित्रांनो. तर खूप मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे. आणि अशा एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करण्याची अपॉर्च्युनिटी आलेली, त्यांना अप्लाय नक्की करा. ॲट सिटीज यू विल हॅव द अपॉर्च्युनिटी टू ग्रो युअर करिअर, गिव्ह बॅक टू युअर कम्युनिटी अँड मेक अ रिअल इम्पॅक्ट. सो हे त्यांनी थोडंसं म्हणजे असं डॅशिंग टॅगलाईन वगैरे पॅरा दिलेलं आहे त्यांच्या ॲडव्हर्टाईजमध्ये, अट्रॅक्ट करण्यासाठी मोर कॅन्डिडेट्स. तर नक्की अप्लाय करा तुम्ही. त्याच्यानंतर त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जॉब्समध्ये जे तुम्ही अप्लाय केलं, सिलेक्शन झालं तुमचं समजा लकीली, तर तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय असतील ॲज अ बँकिंग ऑपरेशन स्पेशलिस्ट. तर पहिली जी रिस्पॉन्सिबिलिटी असेल तुमची, फॉलो इस्टॅब्लिश्ड प्रोसिजर टू कॉम्प्लीट कॉम्प्लेक्स असाइनमेंट्स अँड रिझॉल्व प्रॉब्लेम्स दॅट रिक्वायर इन डेप्थ इन्व्हेस्टिगेशन ऑर रिसर्च. तर तुम्हाला जे ऑलरेडी बँकेने प्रोसिजर सेट केलेली असतात, त्यांचे SOP असतात, ते तुम्हाला फॉलो करायचे. ते फॉलो करून तुम्हाला जे प्रॉब्लेम्स असतात डे टू डे, जे इश्यूज असतात ते रिझॉल्व करायचेच. दुसरी जी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडून, म्हणजे टास्क जे तुम्हाला करायचे आहे किंवा रोल्स एक्सपेक्टेड असणार तुमच्याकडून, प्रोव्हाइड टीम असिस्टन्स इन्क्लुडिंग सर्विंग एज अ सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट, लीडिंग स्पेशल प्रोजेक्ट्स, ट्रेनिंग न्यू हायर्स विथ इन वर्क युनिट, प्रोव्हाइडिंग डेली गायडन्स टू लोअर लेवल एम्प्लॉईज अँड अलोकेशन ऑफ वर्क ॲज निडेड. तर ह्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला काइंड ऑफ एक मॅनेजर म्हणून सुद्धा काम करणे. तुमच्या हाताखाली जे लोक असतील, ज्युनियर लोक असतील, त्यांच्याकडनं तुम्हाला काम करून घ्यायचं आहे, त्यांना गायडन्स करायचं आहे. छोटे छोटे तुम्हाला प्रोजेक्ट्स अलोकेट दिले जातील, ते प्रोजेक्ट्स तुम्हाला लीड करायचे स्वतःहून, त्याचं सगळं मॅनेजमेंट तुम्हाला जमलं पाहिजे. तर मला वाटतं ह्या रोलमध्ये खूप सारं शिकायला भेटेल मित्रांनो. नक्कीच अनुभव तो खूप सारा भेटणार आहे. नक्की अप्लाय करा या जॉबसाठी. कारण काहीही झालं ना, प्रायव्हेट जॉब जो असतो ना मित्रांनो, ते तितकं शिकायला भेटतं ना आपल्याला. आपले पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन सगळं खूप इम्प्रूव्ह होत असतं. नंतरची जी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी एक्सपेक्ट केलेली आहे, कंडक्ट बेसिक ॲनालिसिस अँड रिसर्च ॲज वेल, वर्कफ्लो मॅनेजमेंट, सपोर्ट ऑन एक्सपेन्सिव्ह एरिया ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. तर बँकेचे खूप सारे प्रोडक्ट असतात, त्यांना तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करावी लागणार आहे, त्यांना सपोर्ट द्यावा लागणार आहे. कम्युनिकेट पर्टिनंट इन्फॉर्मेशन टू सिनियर मॅनेजर अँड सपोर्ट ॲक्टिव्हिटीज दॅट हेल्प मिटिगेट ऑर्गनायझेशनल लॉस ऑर इम्पॅक्ट. तर तुम्हाला एक म्हणजे ही जी पोझिशन असणार आहे ऑपरेशनमध्ये, काइंड ऑफ मॅनेजर लेवलची असणार आहे. तुम्हाला म्हणजे ज्युनियरकडनं काम पण करून घ्यायचं आहे, सिनियर मॅनेजमेंटला रिपोर्ट पण करायचं आहे, प्रोजेक्ट्स पण तुम्हाला लीड करायचे आहेत. तर असं एक
मॅनेजर लेवलचा एक तुम्ही पोझिशनला समजू शकता. तर जसं की मी सांगितलं क्वालिफिकेशन जे लागणार आहे तुम्हाला, फ्रेशर्स देखील अप्लाय करू शकता आणि एक्सपिरियन्स देखील अप्लाय करू शकता. पण मॅक्स टू मॅक्स 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे. आता त्यांनी मेन्शन नाही केलं की बँकिंगचंच पाहिजे, कुठलाही पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला कुठलाही एक्सपिरियन्स असेल बिनधास्त अप्लाय करून द्या. ॲटलिस्ट अप्लाय करा, इंटरव्ह्यूला जा, बघा कसं असतं, काय असतं. तुम्हाला खूप साऱ्याशी गोष्टी शिकायला भेटतील. काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला इंटरव्ह्यू कसा द्यायचा, कम्युनिकेशन इम्प्रूव्ह कसं करायचं, तुम्ही व्हिडिओमध्ये सांगा मित्रांनो, मी नक्कीच हेल्प करेल तुम्हाला. एक्सपिरियन्स वर्किंग इन बिझनेस ऑफिस और ऑपरेशनल एन्व्हायरमेंट, रिटेल बँकिंग ऑपरेशन एक्सपिरियन्स प्रेफर्ड. तुम्हाला जर बँकिंगमध्ये ऑलरेडी एक्सपिरियन्स असेल तर ते तुम्हाला प्रेफरन्स देतील समजा. पण असं मॅन्डेटरी नाही आहे की पाहिजेच. तुम्ही अप्लाय करू शकता. ते फक्त एक प्रेफरन्स आहे त्यांचा. एक्सलंट कम्युनिकेशन रिक्वायर्ड. जसं की मी सांगितलं हा मॅनेजरियल लेवलचा जॉब आहे, तर तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे मित्रांनो. आणि कम्युनिकेशन हे एनिवे चांगलं पाहिजेच म्हणून म्हणते ह्या जॉबला अप्लाय करा. जाऊन बघा तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, तुम्ही कसं काय करू शकता. त्याच्यानंतर स्ट्रॉंग न्यूमेरिकल ॲबिलिटीज. बँक म्हणलं की तुम्हाला म्हणजे नंबर्स तर येणारच, तर तुम्हाला चांगलं न्यूमेरिकल ॲबिलिटी पण तुमची चांगली पाहिजे. कम्प्युटर तुम्हाला आलं पाहिजे. बेसिक मॅथ स्किल्स पण तुमचं चांगलं पाहिजे. डेटाबेस, स्प्रेडशीट्स हे सगळं तुम्हाला हँडल करता. म्हणजे ॲज अ मॅनेजर जर तुम्ही जॉईन होत आहे मॅनेजर पोझिशनला, तर ह्या सगळ्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडून एक्सपेक्टेड असणं हे साहजिक आहे मित्रांनो. तर डेमॉन्स्ट्रेट टेक्निकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. त्याच्यानंतर कन्सिस्टंटली डेमॉन्स्ट्रेट अटेन्शन टू डिटेल्स आणि डोमेन प्रोसिजर ऑफ बेसिक वर्क एरिया. तर हे सगळं म्हणजे अशा रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी, एक मॅनेजर लेवलची रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडून एक्सपेक्ट केली जाणार आहे. त्याच्यानंतर हा रोटेशनल जॉब असणार आहे, 24/7 सपोर्ट. 24/7 सपोर्ट म्हणजे तुम्हाला 24 तास अवेलेबल असं नाही, तर शिफ्टमध्ये जॉब असतं. मॉर्निंग शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि नाईट शिफ्ट. आणि डिग्री म्हणजे फक्त एक बॅचलर्स कोणतीही डिग्री असली तरी चालणार आहे. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो, जॉईन करा. एक मी तुम्हाला सांगितलेलं तुमचा रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल. जॉब अप्लाय कसं करायचं त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर अजून काही गायडन्स हवा असेल कम्युनिकेशनवरती किंवा तुमच्या पर्सनॅलिटीवरती, इंटरव्ह्यूवरती, तर मला सांगा, मी नक्की व्हिडिओ बनेल. तर अप्लाय करा मित्रांनो. तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ जरूर शेअर करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.